साताऱ्यातील एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानं अचानक आता एक वेगळं वळण घेतलंय। या प्रकरणाची चौकशी सध्या अत्यंत वेगानं आणि खोलात सुरू असून साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या तपासातील काही अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे आणि पुरावे सादर केलेल्या या धक्कादायक खुलाशामुळे प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाल्याचं लक्षात येतंय। या माहितीमुळे आता या प्रकरणाचा तपास एका नवीन दिशेने वळण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये नेमका कोणता मोठा खुलासा झाला ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेनं लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी तातडीनं 2 आरोपींना अटक केली। हे दोनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। तपासाची सुरुवात डिजिटल पुराव्यांपासून करण्यात आली। फॉरेन्सिक अहवालही प्राप्त झालेले आहेत। तसाच आरोपी आणि आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे मोबाईल तपासले गेले। या तपासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे या दोन्ही आरोपींसोबत संबंध होते। ती नियमितपणे या दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती, हे चौकशीत उघड झालंय। पोलिसांनी त्यामधील काही चॅट देखील मिळवल्याचा दावा केलाय। मोबाईल डेटाच्या आधारावर प्रथमदर्शनी तिचे दोन्ही आरोपींसोबत संबंध होते हे स्पष्ट झालंय। डॉक्टर तरुणीची चौकशी सुरू असताना आणखी एक रहस्य समोर आलंय। ती एका भाड्याच्या खोलीत राहत असताना तिने एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली। आश्चर्याची बाब म्हणजे लॉजवरील रूम तिने स्वतः बुक केली होती आणि तिने असं का केलं? ती लॉजवर कशासाठी गेली होती? तिथं तिला कुणी भेटलं होतं का? या प्रश्नांची उत्तरं पोलीस सध्या शोधत आहेत। ती ज्यावेळी लॉजवर गेली त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालंय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर तरुणीनं रात्री 1:30च्या सुमारास आत्महत्या केली। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालही पोलिसांना मिळालाय। मोबाईल डेटावरून ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांच्यासोबत चॅट करत होती। हे स्पष्ट झाल्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळा अँगल मिळाला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस कोणत्याही अंतिम निकषापर्यंत पोहोचलेले नाहीयेत। मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीमुळे या हाय प्रोफाईल आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झालेला असून तो एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे। पुढील तपासाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।